सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 21 मे ते 27 मे या कालावधीमध्ये जे अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाली त्याच्या नुकसानीचा जिल्हा प्रशासनाकडनं या ठिकाणी मी आज आढावा घेतला। त्याच्यामध्ये जे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचे निकष आहेत त्यातले 65 मिलीमीटर पेक्षा जादा पाऊस झालेली एकूण 50 महसूल मंडल एकूण जिल्ह्यामधली आहेत आणि त्याच्यामध्ये घरांची पूर्णता पडझड झालेली 38 घर आहेत, अंशतः पडझड झालेली 1826 घर आहेत, जनावरांच्या गायगोट्यांची पडझड झालेली 16 गोठे आहेत। त्याचबरोबर जवळपास 1868 म्हणजे 1900च्या आसपास हेक्टर क्षेत्र हे शेत पिकाचं नुकसान झालेलं आहे 6207 शेतकऱ्यांचं। हे कदाचित थोडं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे, कारण अजूनही जिथं पाणी कमी झालंय तिथं शेतात जाऊन पंचनामे करण्याची टीम आमच्या फील्डवरती आहेत। 2 व्यक्ती मरण पावलेले आहेत, एक पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मरण पावली आणि एका व्यक्तीला विजेच्या ताराचा शॉक बसल्यामुळे मरण पावलेलं आहे। विजेच्या ताराचा शॉक बसल्यामुळं मरण पावलेल्या व्यक्तीला विद्युत मंडळाला मी आदेश दिलेले आहेत त्यांना मदत द्यायची आणि पुरामध्ये जे वाहून गेलेले त्यांना उद्या स्थानिक आमचे तिथले लोकप्रतिनिधी जाऊन स्वतः ती मदत त्यांच्या वारसाला या ठिकाणी देतील। त्याचबरोबर या जनावरांचं नुकसान झालेली जवळपास 18 लहान जनावर आहेत, 25 मोठी जनावर आहेत आणि सरासरी आत्ता प्राथमिक अंदाज काढला तर साधारणतः 8 ते 10 कोटी रुपयेपर्यंत प्राथमिक नुकसान दिसून येते आत्ता अशा पद्धतीचं। पण हे नुकसानाची आकडेवारी कदाचित अंतिम 2 दिवसात जेव्हा फील्डवरची आकडे येतील त्याच्यानंतर वाढेल। आजच्या बैठकीमध्ये जे ग्रामीण रस्ते आहेत, जे गावाला जोडणारे रस्ते आहेत किंवा गावापासून थोड्या अंतरावर असणारी एखादी गावाची वस्ती असेल त्याला जोडणारे रस्ते आहेत आणि ते रस्ते ह्या अतिवृष्टीमध्ये पावसामुळे वाहून गेलेत, जे जिल्हा परिषदच्या अखत्यारीतले आहेत, तर त्याचा प्रस्ताव पंचनामे करून दुरुस्तीचा प्रस्ताव करण्याचे आदेश मी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत। माननीय मंत्री ग्रामीण विकास जयकुमार गोरेभाऊ यांच्याबरोबर चर्चा करून ही जिल्हा परिषदच्या रस्त्यांना सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी जिल्ह्यातला प्रस्ताव स्वतंत्रपणाने तयार करून त्यांच्याकडे पाठवायचे आज निर्देश मी दिले। यापूर्वीच माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसलेंशी माझी चर्चा झाली की जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ते आहेत, स्टेट हायवे आहेत, MDR आहेत किंवा ब्रिजेस आहेत, पुलं आहेत, ज्यांचं नुकसान झालंय त्यांचा प्रस्ताव करण्याचे आदेश ऑलरेडी बांधकाम मंत्र्यांनी दिलेले आहेत। त्याच्याही सूचना मी आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या। मंगळवारी कदाचित मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे। नियमित बैठक आमची दर मंगळवारी असते, तर ह्याची प्राथमिक आकडेवारी जर मंगळवार सकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाकडनं माझ्याकडे आली तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून या नुकसानीची भरपाई लवकर मिळावी आणि थोडीशी जास्त मदत मिळावी यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी या ठिकाणी प्रयत्न करेल। प्रशासन फील्डवरती आहे। या संपूर्ण अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये सर्व महसूल यंत्रणा, ग्रामपंचायत यंत्रणा, विद्युत यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळेजण फील्डवरती होते आणि या पद्धतीनं नुकसानीचे पंचनामे झालेले आहेत आणि नुकसान भरपाई यासाठी सरकार निश्चितपणाने आवश्यक तो निधी उपलब्ध करून देईल। धन्यवाद।